माझ्या मैत्रिणींनो, मे महिन्याचा आता अगदी शेवटचा आठवडा सुरू झालाय. ऑलमोस्ट मे महिना संपत आलाय. आता मे महिना संपत आला की जे आपल्या मे महिन्याचं सोनं आहे ते म्हणजे आपले आंबे. मग आता या आंब्याचा आमरस जो आहे ना तो आपल्या प्रत्येकाला आवडत असतो, पण तो वर्षभर कसा टिकवायचा हा प्रश्न पडतो. कारण आंब्याचा सीझन निघून गेला तरी सुद्धा आंबा प्रेमीला आंबा लागतो. मग बाहेरनं बाजारातून आपण आमरस आणतो, पण त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह केमिकल्स असतील तर काय, पोटाला तो बादला तर काय. तर काही टेन्शन घेऊ नका, कारण घरगुती अगदी तुम्हाला काही टिप्स तुम्हाला अशा सांगते की ज्यामुळे तुमचा आमरस अगदी वर्षभर टिकून राहणार आहे. म्हणजे तुम्ही 12ही महिने आमरसाचा स्वाद घेऊ शकता. त्याचाच हा सगळा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अशा काही मी टिप्स तुम्हाला सांगते ज्यामुळे तुमच्या आमरसाचा रंग अजिबात बदलणार सुद्धा नाही, त्याचा स्वाद सुद्धा कमी होणार नाही, वर्षभर त्याचा आनंद घेऊ शकता. यामध्ये नंबर 1 आंबा साठवण्याची पद्धत. आता रस दीर्घकाळ टिकवण्यासाठी नेहमी हापूस किंवा केशरी आंब्याचा वापर करा. आंबे जास्त मऊ किंवा जास्त पिकलेले नसावेत, ते कडक आणि डाग नसलेले असले पाहिजेत. असे आंबे शक्यतो निवडा. त्यानंतरचं दुसरं काम आहे ते म्हणजे आंबे बाजारातून आणल्यानंतर ते किमान 2 ते 3 तास थंड पाण्यामध्ये भिजवून ठेवा, जेणेकरून त्यांची नैसर्गिक उष्णता ही निघून जाईल. महत्त्वाची टिप आहे ती म्हणजे पाण्यातून काढल्यानंतर आंबे सुती कपड्यामध्ये पूर्णपणे कोरडे करून घ्यायचे आहेत. आंब्याला किंवा तुमच्या हाताला पाण्याचा एकही थेंब राहता कामा नये. पाण्यामुळे रस जो आहे, आमरस जो आहे तो लवकर खराब होऊ शकतो. टिप नंबर 2 रस काढण्याची योग्य पद्धत. आता आंब्याची सालं काढून त्याचे लहान तुकडे करून घ्या आणि ते मिक्सरला तुम्हाला लावायचे आहेत. तो रस मिक्सरमधनं काढल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, दूध किंवा पाणी घालायचं नाहीये. रस वर्षभर टिकवायचा असेल तर रस काढताना त्यामध्ये दूध, पाणी, वेलची पूड अजिबात टाकू नका. दूध पाण्यामुळे रस खराब होतो आणि वेलचीमुळे रसाचा जो रंग आहे तो काळवंटतो. त्यामुळे जेव्हा पाहिजे तेव्हाच त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड टाका. दुसरं म्हणजे नॅचरल प्रिझर्वेटिव्ह. मिक्सर चालू करण्यापूर्वी आंब्याच्या गोडीनुसार 4 ते 5 मोठे चमचे साखर घाला. साखर इथं नॅचरल प्रिझर्वेटिव्हचं काम करणार आहे. जर आंबे खूप जास्त गोड असतील तर साखर कमी घालायची असेल तर रसाचा पिवळा धम्मक रंग टिकवून ठेवण्यासाठी त्यामध्ये अगदी 2 ते 3 थेंब लिंबाचा रस जो आहे तो घाला. यामुळे रस वर्षभर काळा पडत नाही. आता पुढे म्हणजे आता मिक्सर व्यवस्थित फिरवून एकदम स्मूथ आणि घट्ट अशी प्युरी करून तुम्ही घेतली की तुमची ती प्युरी, तो आमरस तयार झाला. तिसरं म्हणजे आता साठवणूक कशी करायची. आता रस तयार केलेला आहे, मार्केटमधनं आंबे आणले, पण साठवताना ना तो खालची जी काही मी तुम्हाला आता पद्धती सांगणार आहे त्या पद्धतीनुसार साठवा. त्यामध्ये नंबर 1 आहे झिपलॉक बॅग्स. बाजारामध्ये छोट्या आकाराच्या झिपलॉक बॅग्स मिळतात. एका वेळेला जेवढा रस एका जेवणासाठी लागणार आहे ना तेवढाच रस एका बॅगेमध्ये भरा आणि त्यातली हवा पूर्णपणे बाहेर काढून टाका आणि बॅग लॉक करून टाका. दुसरं म्हणजे छोटे एअरटाईट डब्बे सुद्धा यापुढे तुम्ही वापरू शकता. त्या साठवण्यासाठी ना काचेचे किंवा अगदी प्लास्टिकचे डबे मिळतात. तो डबा वरपर्यंत गच्च भरू नका, थोडी जागा रिकामी ठेवा, कारण फ्रीजरमध्ये ठेवल्यावर रस थोडासा फुगतो, एक्सपांड होतो. त्याच्यामुळे अगदी कट टू कट नाही भरता, थोडंसं त्याच्यामध्ये जागा ठेवा. या नंतरची टिप म्हणजे तुम्ही अगदी या झिपलॉक बॅग्स आणि डबे हा तर ऑप्शन आहे, पण सगळ्यात अगदी आता स्मार्ट ऑप्शन आहे तो म्हणजे आमरसाचे क्यूब. हा जो आमरस आहे ना तो बर्फाच्या ट्रेमध्ये टाकून त्याचे आमरस क्यूब तुम्ही करू शकता. बर्फ जमायच्या कप्प्यामध्ये ते कडक झाले की ते क्यूब काढून एका मोठ्या एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवा. लहान मुलांसाठी किंवा अगदी मिल्कशेकसाठी सुद्धा हे क्यूब्स खूप 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 उपयुक्त ठरू शकतात. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगते. हे सर्व कंटेनर्स किंवा बॅग्स आपल्याला नेहमीच्या फ्रीजमध्ये न ठेवता फ्रीजरमध्ये जिथे आपण बर्फ ठेवतो तिथे तुम्हाला ठेवायचे आहेत. चौथा पॉइंट आहे तो म्हणजे आता हा रस साठवला पण आहे, पण साठवलेला रस वापरताना काय केलं पाहिजे. जेव्हा तुम्हाला आमरस खायचा असेल तेव्हा जेवणाच्या 1 तास आधी फ्रीजरमधून एक डबा किंवा झिपलॉक बॅग किंवा ते क्यूब्स बाहेर काढून ठेवायचे आहेत. तो रूम टेम्परेचरवर आला की तो रस जो आहे ना तो आपोआप वितळणार आहे, रसामध्ये रूपांतरित होणार आहे. त्यानंतर खाताना किंवा सर्व करताना त्यात तुम्ही आवडीनुसार, तुम्हाला दूध पाहिजे, तूप पाहिजे, वेलची पूड पाहिजे, केशर पाहिजे, ते सगळं नंतर टाका. तर मैत्रिणींनो, या ज्या सगळ्या तुम्हाला सोप्या टिप्स आणि ट्रिक्स ज्या सांगितल्या आहेत ना त्या तुम्ही अगदी पावसाळ्यात, गणपतीत, थेट दिवाळीतही उन्हाळ्यासारखा फ्रेश आणि चवदार आमरस मिळवण्यासाठी करू शकता. आणि मी खोटं बोलत नाही, माझ्या घरी सुद्धा या गोष्टी होतात आणि आमरस जो आहे तो वर्षभर टिकतो. त्यामुळे या छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्या आपण जर केल्या तर आपला उन्हाळ्यामध्ये मे महिना संपला की आंबा गायब होईल की काय, ही जी आपल्या मनातली भीती आहे ही मनातली भीती दूर होईल. आणि हाच आपला जो काही हापूस आहे किंवा केशरी आंबा आहे जो खूप गोड आहे आणि चवीसाठी ओळखला जातो, त्याचा स्वाद तुम्ही वर्षभर घेऊ शकता. त्यामुळे प्रत्येक आंबा प्रेमीला हा व्हिडिओ भरपूर पाठवा, भरपूर शेअर करा आणि लोकमत सखीवरती असंच प्रेम करत राहा.